Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात सातत्याने जीवघेण्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असून आता तर गुन्हेगारांनी कमालीची हद्द पार केली आहे. दिनांक 23 मार्च पासून तर 31 मार्च पर्यंत भुसावळ शहरात एकूण या 7 दिवसातच 5 जीवघेणे हल्ले लागोपाठ झाल्याने आता अधिकच भीतीचे वातावरण भुसावळ शहरात पसरलेले दिसून येत आहे. 23 मार्च रोजी जयेश दुधानी याच्यावरती डीएस ग्राउंडवर रात्रीच्या सुमारास चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर 28 मार्च रोजी पुन्हा नाहटा चौफुलीवर रात्री कुंदन वराडे याच्यावरती चाकू हल्ल्याचे कृत्य घडले. त्यानंतर 30 मार्च रोजी शहरातील व्यापारी सुधीर वाणी या 67 वर्षीय माणसाच्या डोक्यावर सोन्याची काचेची बाटली मारून या वयोवृद्ध व्यक्तीला जीवघेणा हल्ला करण्यात आला. आणि आज दिनांक 31 मार्च रोजी पुन्हा दारुड्यांनी शहरातील मरीमाता मंदिराजवळ किरकोळ कारणावरून रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोहित नगर येथील रहिवासी विकी सोमनाथ साले आणि त्याचा दुसरा भाऊ दीपक सोमनाथ साले हे दोघं भाऊ पिण्याचे पाणी घेण्यासाठी मरीमाता मंदिराजवळ गेले असता गाडीचा धक्का लागेल म्हणून बाजूला होण्यास सांगितले असता या क्षुल्लक कारणावरून या दोघं भाऊंना 5 ते 6 जणांनी एकत्र येऊन दगडांनी आणि काठ्यांनी डोक्यावर, मानेवर आणि पाठीवरती बेदम मारहाण करत त्यांना जखमी केले. सोमनाथ चाले. बरं, नेमकं काय घटना घडली आणि केव्हा घडली होती? 9:15 आम्ही नगरमधून आमचं घर आहे रात्रीला? रात्री कुठे चालले होते? पाणी भरायला मरीमाता मंदिराजवळ. तिथे 4 मुलं आम्हाला दिसल्याने आम्ही गाडी चालवत होता. माझा मोठा भाऊ मागे बसलेला होता त्यांना पकडून आणि मी त्याला बोलला, भाऊ बाजूला सरक. त्यांनी डायरेक्ट आम्हाला शिवी, जाळ आणि मार घेऊन सुरू केली. काय कारण नसताना? काही कारण नसताना. बरं, तुमच्यासोबत कोण कोण होतं अजून? आम्ही 2च भाऊ होते आणि ते 4-5 मुलं होते आणि आम्हाला काळ्या दगडांनी मारझोड केली. बरं, दुसऱ्या भावाचं नाव काय तुमच्या? ती सोमनाथ चाले. कुठे राहतात तुम्ही? मोहित नगरला. मोहित नगरला. बरं, कुठे कुठे लागलेलं आहे त्याला आणि तुम्हाला? मला डोक्याला लागलेलं आहे, पायाला लागलेलं आहे आणि त्याला पाठला, मानला आणि डोक्याला लागलेलं आहे. उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलला दाखल केले. यात मोठा भाऊ विकी साले याच्या डोक्याला 20 टाके तर लहान भाऊ दीपक साले याच्या डोक्याला 5 टाके लागलेले असून हा जीवघेणा हल्ला रात्री 11 वाजेच्या सुमारास घडून आला. या घटनेची नोंद उशिरापर्यंत करण्यात आलेली असून या तपासाअंतर्गत लवकरच पोलीस प्रशासन या आरोपीच्या मुसक्या आवळणार आहे. परंतु लागोपाठ सातत्याने वाढणारे जीवघेणा हल्ल्यांमुळे शहरात पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवरती तीव्र स्वरूपाचे प्रश्नचिन्ह उठवले जात आहे. कारण या 5 जीवघेणा हल्ल्यांमध्ये एका 18 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे तर बाकीचे 4 आपल्या शरीरावरील जखमा सुधारत जीवनाची झुंज देत आहे. आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी या हल्ल्याच्या वृत्त संकलनासाठी गोदावरी हॉस्पिटलला गेले असता त्यावेळेस या हॉस्पिटलच्या एका वॉर्डमध्ये 3 बेडवरती भुसावळ शहरातील जखमी मात्र दिसून आले आणि हे दृश्य पाहून प्रत्येक जण भुसावळ शहर गुन्हेगारीकडे ओढवले जात असल्याचे म्हटले जात होते. या हल्ल्यातील संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी साले कुटुंबियांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून केली आहे. रात्री 2 मुलं माझे पाणी घ्यायला गेले. एक 2 व्हीलर होती त्याच्याकडे, 2 कॅन होत्या. आमच्याकडे बोरिंगचं पाणी राहतं तेवढ्याकरता आम्ही मरीमाता अशी जाता 2 मुलं. तर एक बेवळा रस्त्यानं चालला होता. 3-4 आजूबाजूला त्यांच्या दारू पिलेले होते. आणि भाऊ जरा एक कळ तितक्यात मला लहान मुलाला पकडलं. बाकी 2-3 आले त्यानं त्या मोठ्या मुलाला पकडलं. खूप मारहाण करली, दगडफेक काळीनं कशानं मारहाण करली आणि पळून गेले. पोरं तिथंच पडायला राहिले. काही लोकांना विचारायला नेलं पोरायले दवाखाने पण बंद होते. तुषारपाटीचा दवाखाना बंद होता, निलेश माझेचा बंद होता, म्हणजे सुट्टीवर होते डॉक्टर लोक. तेवढ्याकरता मग पोलीस स्टेशनला काही पोरं घेऊन गेले त्यांना. तितक्यात मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की हो सोमनाथ मुंबा चाले तू आहे का? हो, तर तुझ्या मुलांचं असं झालं बा, तुम्ही लवकर पोलीस स्टेशनला या. तरी गेले. तळून पोलीसवाल्यानं 2 कागद त्यांना दिले, आमच्या मुलाला दिले. 1 कागद त्याला दिला, जा पहिले दवाखान्यात जाऊन या, मग नंतर पाहू काय करायचं. तितक्या दवाखान्यात ट्रीटमेंट करली थोडीफार त्यानं नगरपालिका. आणि तिथं 2 पोलीस आले, त्यानं जबानी घेतले. आता पाहू पुढे काय करता काय नाही. या गोष्टीवर तर कठोर कारवाई करली गेली पाहिजे ना असं मला. कोणत्या पोलीस स्टेशनची आपण त्या ठिकाणी तक्रार नोंदवली? कोणत्या पोलीस स्टेशनला? भुसावळ शहर पोलीस स्टेशन. शहर पोलीस. ते 9 वाजता पाणी घ्यायला गेले. कुठून? 9:09ला मोहित नगरमधून.
मग मी बाजारातून आणले पाणी घेणे आणायला लावलं. एक खेपानी त्यानं पाणी, नंतरच्या खेपले त्यांनी पकडून गेलं त्यांना. दारू पेत होते ते पोरं तिथं, 5 पोरं. मग त्यांना एका मुलाला म्हणजे लोटून दिलं त्यानं, दुसऱ्या मुलानं उचललं त्याला. मग ते सगळे भिडले 5 जण. काडीनं खूप मारलं त्यांना. कुठं कुठं लागलेलं? पाठीला, मानीला, डोक्याला 25 टाके 20 टाके पडले. एकाला 5 टाके पडलेले. काय अपेक्षा करता पोलिसांकडनं? अपेक्षा म्हणजे आता कारवाई तर करावं लागेल त्यांच्यावर.